आतापर्यंत आपण चारही ताऱ्यांची माहिती घेतलेली आहे की तारा म्हणजे काय आहे, की ताऱ्यांचे प्रकार किती आहेत, ते कोणते रंगाचे आहेत, ते कोणत्या ठिकाणी आहेत, त्याचप्रमाणे ताऱ्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, काही अंधुक आहेत तर काही प्रखर तेजस्विता आहेत तर काही ते तेज बदलणारेही तारे आहेत. त्याचप्रमाणे ताऱ्याचे प्रकार आपण पाहिले आहेत. सगळ्यात पहिला आपण ताऱ्याचे प्रकार पाहिले की जे सूर्यसदृश्य तारे आहेत, त्याचप्रमाणे काही तांबडे राक्षसी तारे आहेत, काही महाराक्षसी तारे आहेत आणि त्याचप्रमाणे पाहिले आपण काही जोड तारे आहेत आणि काही रूपविकारी तारे आहेत. असे ताऱ्यांचे आपण 5 प्रकार पाहिले. ते कोणत्या रंगामध्ये आहे, ते कोणत्या स्थानामध्ये आहे, याचा देखील मुलांना आपण अभ्यास केलेला आहे. आता आपण बघा पाहणार आहोत सूर्यमाला. सूर्यमाला म्हणजेच काय, तर सोलार सिस्टम. मग या सूर्यमालेमध्ये कोणकोणते घटक येतात मुलांना? ग्रह आहे, उपग्रह आहे, लघुग्रह आहे, त्याचप्रमाणे मुलांना या सर्व जे घटक आहेत त्या सर्व घटकामध्ये मग ताऱ्यांचा देखील समावेश असतो. मग ही सोलार सिस्टम म्हणजे सूर्यमाला. मग सूर्यमालामध्ये आणखीन कोणते घटक आहे? मग आपण बोलू शकतो बुध, गुरु, शुक्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, पृथ्वी आणि त्याचप्रमाणे युरेनस आणि नेपच्यून असे 8 प्रकारचे काय आहेत हे ग्रह त्याच्यामध्ये येत असतात. मग त्याच्याबद्दलची देखील आपण स्टेप बाय स्टेप काय करणार आहोत, माहिती घेणार आहोत की हे जे ग्रह आहे कोणत्या ठिकाणी आहेत आणि ते सूर्याच्या किती जवळ आहेत, किती लांब आहेत, याची देखील आपण सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. तर बघा आपण पाहणार आहोत सूर्यमालेत सूर्य, ग्रह, लघुग्रह, उपग्रह, धूमकेतू, उल्का यांचा समावेश होत असतो. आता जसं तुम्ही म्हणा की सूर्य आहे, आता हा तुम्हाला इथे चित्रामध्ये बघा दिसत असेल, हा काय आहे? सूर्य आहे. काय आहे ते तुम्ही सूर्य पाहू शकता. या आकारामध्ये हा काय आहे? सूर्य आहे. मग सूर्यमालेमध्ये सूर्य आहे, जो सगळी जी माळा आहे मग त्याच्यात सूर्य आहे, मग ग्रहांचा अभ्यास आहे, लघुग्रह आहे, धूमकेतू आहे, त्याचप्रमाणे उल्का आहे, याचा समावेश होत असतो. मग अशा प्रकारचे ग्रह आहेत. मग ते कुठे ग्रह आहेत? मंगळ, बुध, गुरु, शुक्र. मग सूर्याच्या सगळ्यात जवळचा असणारा जो ग्रह कोणता आहे तो बुध हा आहे. मग अशा प्रकारे बुध, गुरु, शुक्र, शनी, पृथ्वी हे कसे आहे? लाईनीत आहेत. असे किती प्रकार आहेत? 8 आहेत. मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, पृथ्वी, मंगळ, बुध, पृथ्वी, गुरु, शुक्र, शनी, त्याचप्रमाणे युरेनस आणि नेपच्यून असे 8 ग्रह देखील या सूर्यमालेमध्ये आपल्याला आढळून येतात आणि ते एका लाईनीमध्ये असतात. बघा इथे पाहू शकता की ते सूर्याच्या काय असतात, एका लाईनीमध्ये उभे असतात. म्हणजे ही पूर्ण काय आहे, म्हणून आपण याला बोलत आहोत सूर्यमाल बोलत आहोत, माला बोलत आहोत. जसं एखाद्या प्रकारे एखाद्या मोतीचा जर आपण एक मोती, जे बरेचसे मोती आहे ते एका धागेमध्ये जर आपण गुंतले तर आपण त्याची काय बनते? माळ तयार होते. त्याचप्रमाणे देखील आकाशगंगेमध्ये देखील सूर्याच्या समोर रेषेमध्ये जे लाईनीमध्ये जे ग्रह आहेत, लघुग्रह आहेत, त्याचे काय आहे? एक प्रकारची अशी माळा आहे आणि त्या माळेमध्ये सर्व ग्रह आहेत. बुध, गुरु, पृथ्वी, शुक्र, शनी, युरेनस, नेपच्यून असे 8 प्रकारचे जे ग्रह आहेत त्याच्याबद्दलची देखील आपण काय करणार आहोत? माहिती घेणार आहोत. मग अशा प्रकारे बघा सूर्यमालेतील सूर्यग्रह, लघुग्रह, उल्कापात आणि धूमकेतू याचा काय आहे समावेश आपल्याला याच्यामध्ये आढळून येईल आहे आणि ते कशा प्रकारे कार्य करते ते देखील आपण याच्या पाठाच्या आधारातून आपण पाहणार आहोत. बघा आता त्यांनी सांगितलं आहे की जसा हा सूर्य आहे, मग अशा एका लाईनीमध्ये ते आहेत म्हणून मी सांगितलं की त्यांना काही सूर्यमाला बोलणार आहोत. जसे मोती एका दोऱ्यामध्ये ओले की त्याची माळ तयार होते, त्याचप्रमाणे सूर्याच्या समोर असणारे जे एका रेषेमध्ये असणारे जे आहे ग्रह त्याला आपण काय म्हणतो? सूर्यमाला. मग सूर्यमालेतील बुध, शुक्र, मंगळ, गुरु आणि शनी हे ग्रह सहजासहजी पाहता येतात. मग आता सूर्यमालामधले जे ग्रह आहे, जे ग्रह ते कोणत्या प्रकारचे ग्रह आपल्याला बघायला मिळत आहेत? बघा आपण पाहत आहोत सूर्यमालेतील बुध आहे, शुक्र, मंगळ, गुरु आणि शनी हे ग्रह सहजासहजी आपण त्यांना पाहू शकतो. म्हणजे यांना पाहण्यासाठी विशेष आपल्याला सूक्ष्मदर्शकाची म्हणा किंवा आपण पाहू शकतो दुर्बिणीची आपल्याला गरज नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं की तुम्ही हे पाहू शकता. सहजासहजी हा जो शब्द आलेला आहे बघा, पाहू शकता की तुम्ही या ग्रहांना काय करू शकता? सहजासहजी पाहू शकता. कारण बघा हे कसे ग्रह आहेत? एका लाईनीमध्ये आहेत आणि त्यापैकी जो बुध आहे, शुक्र आहे, त्याचप्रमाणे मंगळ, गुरु आणि शनी हे ग्रह आहेत. या ग्रहांना तुम्ही काय करू शकता? सहजासहजी पाहू शकता. अशा प्रकारे बघा हे ग्रह तुम्हाला इथे दिसत आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला न दिसणारे बघा कुठे, म्हणजेच काय? बुध, शुक्र, पृथ्वी हे कसे आहेत? पृथ्वीच्या अंतर्गत आहेत. हे कसे आहेत? अंतर्गत आहेत. अंतर्गत म्हणजे जे आतले ग्रह आहेत, जे आतल्या भागामध्ये आहेत, म्हणून त्याला काय बोलणार आहोत? अंतर्ग्रह आहेत. कोणते आहेत? बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे कसे आहेत? बुध, शुक्र, पृथ्वी. पृथ्वी म्हणजे पृथ्वी देखील काय आहे? हा एक ग्रह आहे. बरोबर आहे. सूर्य काय आहे? तारा आहे.
आणि मग ते बुध, गुरु, पृथ्वी आणि मंगळ हे कसे आहेत, अंतर्ग्रह आहेत, म्हणजे हे आतले ग्रह आहेत. जसे इथे चित्रामध्ये देखील बघा दिसत आहेत लाईनशीर की पृथ्वीच्या सूर्याच्या सगळ्यात अगदी जवळचा जो ग्रह असेल तो कोणता आहे, बुध आहे. आणि बुधच्या नंतर मग आहे मुलांना शुक्र आहे, मग तिसरं स्थानी पृथ्वी आहे. तर अशा प्रकारचे बघा हे सगळे जे ग्रह आहेत, बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे अंतर्ग्रह देखील इथे चित्रामध्ये आपण पाहू शकतो. तर त्यांनी विचार सांगितले गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे सर्व बहिर्ग्रह आहेत. हे कसे आहेत, बहिर्ग्रह आहेत. हे देखील बघा सूर्यमालेचाच एक भाग आहे. त्यांनी अंतर्ग्रह सांगितले आणि बहिर्ग्रह सांगितले आहेत. मग बहिर्ग्रहमध्ये कोणते आहेत, जे उरलेले जे ग्रह आहेत मग कोणते आहेत, गुरु आहे, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे देखील त्यांची सर्व नावं त्यांनी दिली आहेत. आणि हे सर्व ग्रह कसे आहेत, बहिर्ग्रह आहेत. ते बघा चित्रामध्ये तुम्ही दाखवल्याप्रमाणे सूर्याच्या एका लाईनीत असलेले सर्व ग्रह आहेत ते कसे आहेत, एका लाईनीमध्ये आहेत. आणि जे काही ग्रह आहेत ते अंतर्ग्रह आहेत, तर काही ग्रह हे जे बहिर्ग्रह आहेत. बहिर्ग्रह म्हणजे जे बाहेर आहेत, कसे आहेत, बाहेर आहेत. मग ते कोणते आहेत, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे कसे ग्रह आहेत, हे बाहेरचे ग्रह आहेत. आणि त्याच्यामुळे आपण हे दोन्ही ग्रहामधील आपण फरक बघू शकतो. बघा आता त्यांनी सांगितलं आहे सूर्य म्हणजे काय, द सन. सूर्य हा सगळ्यांना माहिती आहे. सूर्य कोण आहे हे सांगण्याची गरज नाही आहे की आपण लहानपणापासून जो आपल्याला रोज भेटीला येतो, रोज आपल्याला उठवण्याचं जे काम करतो तो कोण आहे, सूर्य आहे. मग सूर्य हा कुठे आहे, हा आकाशात आहे. आणि जे सूर्याचे जे व्यास आहे तो किती मोठा आहे, सूर्यामध्ये काय आहे मुलांनो, तेजोमय आहे तो. आणि तो काय करत आहे, सगळ्यांना प्रकाश, पृथ्वीवरील हर एक जीवजंतूला, हर एक जीवसृष्टीला तो काय देत आहे, प्रकाश देत आहे. तर बघा आपण त्याच्याविषयी देखील अधिक माहिती घेणार आहोत. बघा पाहणार आहोत. सूर्यमालेच्या केंद्रस्थानी सूर्याला सूर्य पिवळ्या रंगाचा तारा आहे. जसं मी तुम्हाला मग अशी सांगितलं, सूर्य काय आहे, तो तारा आहे. आणि तारा असल्यामुळे त्याचं जे तेज आहे ते तुम्ही पाहू शकता की ते किती मोठ्या आकारामध्ये किंवा मोठ्या प्रखर आहे. त्याचं जे तेजस्विता आहे ती किती मोठे आहे. सूर्यमालेच्या केंद्रस्थानी त्याचं जे काय आहे, स्थान आहे. बघा केंद्रस्थानी असलेला म्हणजे काय, ते सूर्याच्या केंद्रस्थानी म्हणजे तो मुख्य आहे, बरोबर. केंद्र म्हणजे मूळ बिंदू आहे किंवा मूळ स्थान आहे, केंद्रस्थान आहे त्याचं. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की सूर्यमालेच्या केंद्रस्थानी असलेला सूर्य हा पिवळ्या रंगाचा तारा आहे. की तो सूर्य आपल्याला कसा दिसतो, पिवळ्या रंगाचा दिसतो. जसं बघा एखादं नैसर्गिक चित्र आपण जेव्हा निसर्ग चित्र काढतो, त्या निसर्ग चित्रामध्ये आपण सूर्य जेव्हा दाखवला जातो तेव्हा तो कसा दिसतो, लाल आणि तांबूस आणि पिवळ्या ह्या तिन्ही रंगामध्ये त्याची काय केलेली असते, सांगड घातलेली आपण पाहू शकतो. जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची किरणे असतात ती आपल्याला कशी दिसतात, पिवळ्या रंगाची दिसतात, तांबूस रंगाची दिसतात. म्हणजे याच्यामध्ये 3 कलर आपण पाहू शकतो. पिवळा आहे, थोडासा लालसर आहे आणि त्याप्रमाणे आपण तांबूस रंग, हे 3 कलरमध्ये त्याची सांगड असते. आणि म्हणून बघा पाहू शकतो सूर्यमालेच्या केंद्रस्थानी असलेला जो सूर्य हा पिवळ्या रंगाचा दिसत आहे. सगळ्यांना सूर्य हा सगळ्यांना परिचित आहे, माहिती आहे. असं कोणी म्हणू शकत नाही की सूर्य हा मला माहिती नाही. हा आपल्या रोज भेटीला येत असतो आणि आपल्याला उठवण्याचं काम करत असतो. आणि बघा मग त्याचं स्थान कुठं आहे, सूर्यमालेच्या केंद्रस्थानी त्याचं स्थान आहे. बघा मग सूर्याच्या ज्या पृष्ठभागाचं तापमान आहे ते किती आहे मुलांनो, 6000 डिग्री सेल्सिअस आहे. जे त्याचं सूर्यामध्ये जे तापमान आहे, म्हणजे आपण पृथ्वीवरून जेव्हा सूर्याला बघतो तेव्हा ते तापमान जसं किती असतं मुलांनो, 6000 डिग्री सेल्सिअस. परंतु ते आपल्याला जाणवत नाही कारण पृथ्वी आणि आकाशाचे जे अंतर आहे हे खूप मोठं अंतर आहे. आणि ते जास्त अंतर असल्यामुळे आपल्याला त्याचे जास्त चटके बसत नाही. कारण मुलांनो आकाशाखाली जो ओझोन नावाचा जो थर आहे तो काय करत आहे, पृथ्वीला संरक्षक कवच म्हणून देण्याचं काम करत आहे. आणि म्हणूनच आज आपण काय करत आहोत की आपल्याला त्याचं तापमान हे जास्त लागत नाही किंवा आपण ते ओझोन थरामुळे तो काय करत आहे, तापमान शोषून घेण्याचं काम करत आहे. म्हणजे सूर्यापासून निघणारे जे अल्ट्रावेज आपण जर शिकलो आहे, अतिनील किरण म्हणजे सूर्याकडून निघणारे जे अतिनील जे किरणे आहेत ते किरणे शोषून घेण्याचं काम कोण करत आहे, ओझोन वायू करत आहे. आणि हे ओझोन वायू करत असल्यामुळे पृथ्वीवर असलेलं जे तापमान आहे हे सामान्य तापमान राहत आहे. अन्यथा डायरेक्ट काय झालं असतं, आपल्याला तापमान जास्त प्रमाणात लागलं असतं. जसं उदाहरणार्थ आपण असं समजूया की आपण चहा केला आणि त्या चहा पूर्ण तयार झाला आहे. व चहा पूर्ण तयार झाल्यावर आपण जर विदाऊट आपण स्टेअर घेतली किंवा आपण गाळणी न घेता डायरेक्ट आपण चहा ओतला तर काय होणार आहे, आपल्याला तो चहा
चहा पावडर सकट तो घ्यावा लागणार आहे. मग तो घ्यावा लागू नये म्हणून आपण काय करत आहोत, गाळणी करत आहोत. ती गाळणीमध्ये आपण चहा गाळल्यामुळे आपल्याला जो चहा पावडर आहे ती वेगळी काढली जाते आणि आपल्याला फक्त चहा मिळतो. तसंच मुलांना हे उदाहरण आहे की ज्याप्रमाणे सूर्यापासून निघणारी जी अतिनील किरणे आहे, जे एक्स्ट्रा रेज आहेत, ते आपल्याला पृथ्वीच्या डायरेक्ट पृष्ठभागावर न पडता ती कुठे पडत आहेत, ओझोन नावाचा जो आपल्या हवेचा जो थर आहे तो काय करत आहे, त्याला तो संरक्षक कवच म्हणू शकतो, संरक्षक भिंत म्हणू शकतो. ते जे कवच आहे ते काय करत आहे, अतिनील किरणांना शोषून घेतल्यामुळे याचे पृष्ठभाग, सूर्याच्या जे पृष्ठभागाचे जे तापमान आहे 6000 डिग्री सेल्सिअस, ते काय आहे, शोषून घेण्याचं काम केल्यामुळे पृथ्वीवरील तापमान हे नॉर्मल तापमान वाटत आहे. अन्यथा आपल्याला विविध आजार, विविध त्रास आपल्या शरीरासंबंधी झाले असते. उदाहरणार्थ आपलं शरीर जाळणे म्हणा, किंवा शरीराला फोड येणे म्हणा, किंवा शरीराची त्वचा जळजळ करणे म्हणा, किंवा अनेकही व्याधी ह्या होऊ शकल्या असतात. परंतु ओझोन नावाच्या थरामुळे ह्या व्याधी किंवा हे सर्व ओझोन नावाचा जो थर आहे त्याने जे अतिनील किरणे शोषून घेतल्यामुळे आपलं ते तापमान आहे पृथ्वीचं हे कमी झालेलं आहे. तर अशा प्रकारे सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान हे सुमारे किती आहे, 6000 डिग्री सेल्सिअस. आता तुम्ही पाहू शकता की जसं पाणी गरम उकळल्यानंतर किंवा एखाद्या डोंगराचा प्रचंड भूकंप झाला आणि भूकंप झाल्यानंतर त्याच्यातून जो ज्वालामुखी निघतो तो आपल्याला तेवढा पुरता मर्यादित दिसतो. परंतु जो 6000 डिग्री सेल्सिअस म्हणजे हे तापमान किती अति प्रमाणामध्ये आहे की जो आगीचा तप्त काय आहे, गोळा आहे की तो आपण हातामध्ये सहज आपल्या उघड्या डोळ्याने आपण त्याला दुपारच्या वेळेस पाहू शकत नाही. आपण काय करू शकतो, त्यासाठी आपल्याला एक विशिष्ट प्रकारचे गॉगल लावून आपण आकाशाकडे पाहू शकतो. म्हणजेच उन्हाची प्रखरता इतकी जास्त आहे की ते आपण आपल्या उघड्या डोळ्याने पाहणं हे अशक्य आहे. आणि म्हणूनच बघा इथे चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे की जो सूर्य आहे तो काय आहे, एक प्रचंड आगीचा गोळा आहे आणि त्याचं जे तापमान आहे ते तापमान 6000 डिग्री सेल्सिअस इतके आपल्याला म्हणजे इतके ते तापमान इथे आपल्याला दिसून येत आहे. तर अशा प्रकारे हा आगीचा तप्त गोळा आपण इथे पाहत आहोत. बघा इथे कशा प्रकारे आगीचा हा तप्त गोळा आहे आणि त्याचं तापमान 6000 डिग्री सेल्सिअस असल्यामुळे तो प्रचंड पृथ्वीवरील असलेल्या सर्व लोकांना तो काय देत आहे, प्रकाश देण्याचं काम करत आहे की त्याच्यामुळे दिवसा आपल्याला प्रकाश किंवा लाईट लावायची अजिबात गरज पडत नाही. मग हा सूर्य जेव्हा सनसेट होतो, जेव्हा संध्याकाळ होते, जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा आपल्याला अंधार पडतो आणि मग आपल्याला प्रकाशाची ही गरज भागत असते. आणि म्हणूनच त्याचं तापमान जे सूर्याचं 6000 डिग्री सेल्सिअस इतकं जास्त प्रमाणात असल्यामुळे दिवसा आपण सहज विदाऊट लाईट आपण हर एक प्रकारची ही कामं सहजरित्या करू शकतो. सूर्याचा आकार एवढा मोठा आहे की तो पृथ्वी एवढे 13 लाख ग्रह तो सामावू शकतो. बघा सूर्याचा आकारच एवढा मोठा आहे की तो इतका आकाराने विशाल आहे की ते 13 लाख ग्रह पृथ्वी एवढे तो त्याच्यामध्ये सामावू शकतो. म्हणजे पृथ्वीपेक्षाही सूर्य कसा आहे, मोठा आहे. आणि म्हणूनच त्याच्या ज्या प्रखर उष्णतेमुळे किंवा प्रखर तेजस्विता असल्यामुळे तो काय करत आहे, सहज पृथ्वीवरील लोकांना किंवा पृथ्वीवरील जीवसृष्टीला तो काय देण्याचं काम करत आहे, प्रकाश देण्याचं काम करत आहे. बघा इथे चित्रामध्ये काय सांगितलं आहे पाहू शकता. सूर्याचा आकार हा एवढा मोठा आहे, एवढा मोठा म्हणजे की जो सूर्य दिसत आहे तो केवढा मोठा आहे. मग त्यांनी सांगितलं आहे की ती पृथ्वी एवढे 13 लाख ग्रह, जसं आपण 13 लाख म्हणजे पृथ्वी केवढी आहे, एवढी आहे आपण म्हणू शकतो पृथ्वी एवढी आहे. म्हणजे एक नाही तर तेवढे 13 लाख ग्रह ह्या सूर्यामध्ये काय करू शकतात, सामावू शकतात, म्हणजे बसू शकतात. म्हणजे सूर्य केवढा मोठा असेल आणि सूर्य जास्त मोठा आहे की त्याचा जो शेप आहे तो जास्त मोठा असल्यामुळे तो पूर्ण पृथ्वीभर, पूर्ण जगभर काय करत आहे, आपल्याला प्रकाश देण्याचं काम करत आहे. आणि म्हणूनच बघा त्यांनी सांगितलं की सूर्याचा आकार एवढा मोठा आहे की तो पृथ्वी एवढे 13 लाख ग्रह सामावू शकतो. सामावू शकतं म्हणजे याच्यामध्ये काय करू शकतात, सूर्यामध्ये बसू शकतात की त्याच्यामध्ये ॲडजस्ट होऊ शकतात. म्हणजे सूर्य केवढा मोठ्या प्रमाणात असेल याचा तुम्ही आता विचार करा की सूर्याचा जो आकार आहे तो किती मोठ्या प्रमाणात आहे. सूर्य हा पिवळ्या रंगाचा आहे, त्याच्यामध्ये मुलांचे जे तापमान आहे ते 6000 डिग्री सेल्सिअस आहे. जसं आपण मुलांना पाहिलं की जे तारे आहेत ते 3500 ते 50,000 आहे, बरोबर, की ते ताऱ्याची प्रखरता. परंतु ते छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये आहे, ते बारीक बारीक आहे. परंतु हा एकच जो मोठा गोळा आहे आणि तो गोळ्यामध्ये किती आहे, तो 6000 डिग्री सेल्सिअस एवढा आहे. तो इतका आकाराने विशाल आहे, मोठा आहे की याच्यामध्ये 13 लाख ग्रह हे पृथ्वीसारखे 13 लाख म्हणजे पृथ्वीच्या आकाराचे
13 ग्रह सहज त्या सूर्यामध्ये सामावू शकतात, बसू शकतात, ते समाविष्ट होऊ शकतात. एवढा तो आकाराने मोठा आहे. आणि पाहू शकता कशा प्रकारे तो आगीचा हा तप्त गोळा आहे की जिथे कोणत्याही प्रकारचं फायर दिलेली नाही की कोणत्या प्रकारची आग चालू केली, ते आपोआप ते काय होत आहे, ती ज्वाला निर्माण होत आहे. आणि अशा प्रकारे जो आकाश गंगेमध्ये हा जो सूर्य आहे कसा आहे, हा सर्वात प्रथम केंद्रस्थानी आहे. आणि तो कशा रंगाचा आहे, पिवळ्या रंगाचा आहे. त्याचं तापमान आहे ते 6000 डिग्री सेल्सिअस इतकं आहे. तो आकाराने एवढा विशाल आहे की त्याच्यामध्ये पृथ्वीसारखे 13 ग्रह हे सहज बसू शकतात देखील बघा. तर अशा प्रकारे त्याचं जे आकार आणि त्याचं तापमान या सूर्याच्या बद्दलची आपण अधिक याच्या पाठामध्ये माहिती घेतलेली आहे. तर बघा असं पाहू शकता की तो कसा पिवळ्या रंगाची त्या ज्वाला निघत आहे. आता बघा आपण नेक्स्ट बघणार आहोत सूर्याच्या गुरुत्व बलामुळे. सूर्याचं काय आहे, गुरुत्व बल. गुरुत्व बल म्हणजे पुन्हा आपला जो नियम आला आहे आयझॅक जो न्यूटन आहे, म्हणजे त्याने ग्रॅव्हिटीचा जो शोध लावला ज्या शास्त्रज्ञाने, तो इथे नियम आपण इथे बघणार आहोत. सूर्याच्या गुरुत्व बलामुळे सूर्यमालेतील वस्तू या त्याच्या भोवती फिरत राहतात. गुरुत्व बलामुळे जी पृथ्वीवरची जी वस्तू आहे ती काय करत असते, स्वतःकडे पृथ्वी आकर्षित करून घेते. जसं आयझॅक न्यूटन हा एखादा तो झाडाखाली बसला होता आणि झाडाखाली बसला होता, झाडावर बसला असताना की अचानक त्याला वरून एखादं फळ पडलं. मग त्याला विचारायला की अरे हे फळ खालीच का पडलं आहे, ते वरती का गेलं नाही. आणि त्याच्यावरून त्याने मुलांना काय केलं आहे, एक गुरुत्वाकर्षणाचा म्हणजे गुरुत्वाकर्षण म्हणजे त्याने ग्रॅव्हिटीचा शोध लावला की पृथ्वीवरील वस्तू आहे ती आपल्या बलामुळे काय करत आहे, वस्तूला आकर्षित करून ठेवत आहे. म्हणजेच आपण आता पृथ्वीवर जे आहोत ते या गुरुत्वाकर्षणामुळेच आहोत. अन्यथा आपण काय करणार आहोत की आपण वरती गेलो असतो. म्हणजे जसं तुम्ही आकाशाच्या वरती जाल किंवा तुम्ही जसं जितकं उंच जाल हवा विरळ होते, तापमानात फरक पडतो आणि तुम्ही अति उंचावर जाल तर तुम्हाला ऑक्सिजन मिळत नाही. आणि जेव्हा तुम्ही आकाशामध्ये जेव्हा तुम्ही सफर करता त्यावेळेस तुम्ही कसे करता, तुम्ही हवेमध्ये तुम्ही तरंगत असतात, जेणेकरून तुम्हाला तिथे ग्रॅव्हिटीचा हा नियम लागू होत नाही. जेव्हा तुम्ही स्पेसमध्ये जाता, मंगळावर जाता किंवा तुम्ही तिथे ग्रहावर जाता वरती, चंद्रयानसाठी बघा ते लोक गेले होते, तर कशा प्रकारे तिथे ते पाय जमिनीवर ठेवू शकत नाही, मंगळावर पाय ठेवू शकत नाही. म्हणजे तिथे हवेचा काय नाही आहे, तिथे गुरुत्वाकर्षण हा नियम लागू होत नाही आहे. आणि म्हणून त्यांनी जो नियम सांगितला होता आयझॅक न्यूटनच्या नियमानुसार किंवा त्यांच्या शास्त्रज्ञानुसार की गुरुत्व बलामुळे जी हर एक जी वस्तू आहे ती पृथ्वीला काय करते, अटॅच असते. सूर्यमालेतील वस्तू आहेत त्याच्या भोवती फिरत असतात. आणि त्याचप्रमाणे गुरुत्वीय बलामुळेच पृथ्वीवरील ज्या वस्तू आहेत, मग त्या वस्तू कोणत्या, बघा इथे वस्तू हा शब्द आला आहे. मग त्या वस्तू कोणत्या आहेत की पृथ्वीवरती असलेले जे ग्रह आहे, उपग्रह आहे, लघुग्रह आहे, उल्का आहे, धूमकेतू आहेत, ह्या सगळ्या कशा आहेत, ह्याला वस्तू नाव दिलं आहे. त्याच्या भोवती फिरत राहतात. सूर्याचा व्यास जो आहे त्याचा फिरण्याचा जो व्यास आहे तो किती आहे, 13,92,000 किलोमीटर आहे. म्हणजे हा केवढा मोठा व्यास आहे, 13,92,000 म्हणजे जवळजवळ 14 लाख, बरोबर 14 लाख किलोमीटर त्याचा काय आहे, व्यास आहे. आणि तो अशा प्रकारे तो काय करत आहे, बघा इथे फिरण्याचं त्याचं काम आहे. तर किती इंटरेस्टिंग गोष्ट आपण बघत आहोत ना. आपण ताऱ्याविषयी पण गोष्ट पाहिली आहे की तारे कोणत्या प्रकारचे आहेत, त्याचप्रमाणे आपण पाहिले त्याचे प्रकार कोणते आहेत, ते कोणत्या रंगाचे आहेत, त्याचप्रमाणे आपण त्याचे प्रकार पाहिले, ते कोणत्या स्थानी असतात ते पाहिले मुलांना. सूर्यमाला म्हणजे काय, सूर्यमालात असणारे कोणते कोणते ग्रह आहेत ते आपण पाहिले आहेत, कोणते सूर्याच्या बद्दलची आपण माहिती घेतली होती, त्याचं तापमान किती आहे, तो केंद्रस्थानी, तो कोणत्या स्थानावर असतो आपण त्याची माहिती घेतलेली आहे. त्याच्या गुरुत्वीय बलामुळेच गुरुत्वीय बलामुळे सूर्यमालेतील ज्या वस्तू आहेत त्याच्या भोवती फिरत राहतात. हा नियम देखील तो सिद्ध झालेला आहे. सूर्याचा जो व्यास आहे तो किती आहे, 13,92,000 किलोमीटर इतका त्याचा व्यास आहे. ते फिरण्याची त्याची जी काय आहे स्पीड आहे म्हणू शकतो किंवा गती असं देखील आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारे आपण एका अनोख्या जगाचा आपण प्रवास करत आहोत, आपण माहिती घेत आहोत. आतापर्यंत आपण मुलांना पाहिलं होतं की फक्त तारे म्हणजे काय किंवा तारे काय असतात आपण माहिती होतं, परंतु आज आपण त्याचं इथे काय करत आहोत, सविस्तर ताऱ्याविषयी आणि सूर्याविषयी आपण माहिती घेत आहोत. तर अशा प्रकारे आपण हे सूर्य म्हणजे काय, सोलार सिस्टमचा जो भाग आहे त्याच्यामध्ये लघुग्रह, उपग्रह, त्याचप्रमाणे धूमकेतू, उल्कापात, हे सर्व ग्रहांचं देखील आपण याच्यामध्ये काय घेत आहोत, व्यवस्थितरित्या आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. बघा तो स्वतःच्या अक्षाभोवती फिरत 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 आकाशगंगेच्या केंद्रभोवती सुद्धा फिरत असतो. कोण, सूर्य. बघा इथं जो भाट आला आहे तो स्वतःच्या अक्षाभोवती
म्हणजे स्वतःच्या अक्षाभोवती फिरता फिरता तो आकाशगंगेच्या भोवती देखील फिरतो. म्हणजे तो स्वतःभोवती फिरता फिरता आकाशगंगेच्या भोवती देखील तो काय करत आहे, तो फिरण्याचं त्याचं जे काम आहे ते म्हणजेच तो काय करत आहे, तो भ्रमण करत आहे. म्हणजेच फिरण्याचं काम करणं. फिरणे म्हणजेच काय, तो भ्रमण करत आहे. तो कुठे फिरत आहे, आकाशगंगेच्या केंद्राभोवती. जी आकाशगंगा आहे त्या आकाशगंगेच्या भोवती देखील तो काय करत आहे, एक चक्कर मारून येण्याचं ते काम तो करत आहे. तर अशा प्रकारे हर एक जो सूर्य आहे तो कसा आहे, तारा आहे आणि तो देखील काय करत आहे, फिरत आहे. कशा, स्वतःच्या अक्षाभोवती म्हणजे स्वतःभोवती. अक्ष म्हणजे काय आहे, जो स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याची आकाशगंगा आहे त्याच्याभोवती देखील फिरण्याचं काम हे कोण करत आहे, सूर्य करत आहे. तर आतापर्यंत सूर्य म्हणजे काय, सूर्य कशा प्रकारे फिरत आहे, तो कशा प्रकारे कोणत्या स्थानी आहे, सूर्यवालेमध्ये कोणकोणते प्रकार येतात हे देखील आपण पाहिले आहे.